10वा अध्याय 17वा वचन आपण काढूया भाऊ. रोमस म्हणतात मराठीमध्ये. रोमकरास 10वा अध्याय 17वा वचन. बघा, वचन ऐकल्यावर विश्वास येणार आणि विश्वास करणारे लोकांना काही अशक्य नाही. तुम्हाला विश्वास येऊन अशक्य याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. हा, परत एकदा भाऊ. याप्रमाणे सगळ्यांनी म्हणा, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. ख्रिस्ताच्या वचनाने होते. म्हणजे विश्वास कसा येतो? वचन ऐकून, वचन ऐकून, वचन तुम्ही बोलून. जेव्हा तुम्ही ऐकणार तेच तुम्ही बोलणार ना. सारखं तुमच्या कानामध्ये काय जातो? सगळं ह्या ठिकाणचे हे ते गोष्टी नको. आपल्याला वचन ऐकायला पाहिजे. प्रभूचं वचन ऐकले तर तुम्ही जयवंत जीवन जिणार. तुमचं जीवन सामर्थ्यवान होणार. माझे प्रियांनो, परमेश्वराला काही अशक्य नाहीये. काही अशक्य नाही आहे. जर तुम्ही विश्वास ठेवले, प्रभू म्हणतोय सगळं काय शक्य आहे. पण प्रभूला कसं तुम्ही प्रसन्न करणार? विश्वासाने. प्रसन्न कसं करणार? चर्चला येऊन प्रसन्न करणार? तुम्हाला परमेश्वराला प्रसन्न करायचं का नाही? मनुष्याला प्रसन्न करू नका. मनुष्य तुम्हाला काहीच देणार नाही. परमेश्वराला प्रसन्न करा. आणि त्याला प्रसन्न कसं होतंय माहितीये? इब्रीकरास 11वा अध्याय 6वा वचन मध्ये लिहिलंय बघा. परमेश्वराला कसं आपण प्रसन्न करू शकतो. इब्रीकरास 11वा अध्याय 6वा वचन. फक्त आपण विश्वासानेच परमेश्वराला प्रसन्न करू शकतो. हालेलुया. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. संतोषविणे अशक्य आहे. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोष करायला म्हणजे तेच प्रसन्नच म्हणतो ना संतोषला. हा, तर प्रसन्न म्हणजे संतोष. तो खूप आनंदित होतो. माझ्या मुली माझ्यासाठी. हा, वाचले बघू. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हा, इथं 2-3 परत एकदा कुणी इथं ऐकले नाही, त्यांचं लक्ष इथं तिथं आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला कसं आपण प्रसन्न करू शकतो? कसं प्रसन्न? आता ते भावांनी काय बोलले? कसं प्रसन्न करतो आपण परमेश्वराला? तुम्हाला प्रसन्न करायचं का नाही परमेश्वराला? कसं करू शकतो आपण? विश्वासाने. बायबल मध्ये काय लिहिलंय? विश्वासाने. आणि विश्वास कसा येतो? विश्वास आता ते भाऊ वाचले ना. विश्वास कसा येतो? वचन ऐकल्यावर ना. विश्वास कसा येतो? बरं, भीती कसा येतो? भीती, चिंता, हे सगळं कसं येतो? वचनाने येतो का नाही? ते तुमच्या जगातल्या गोष्टीपासून येतो ना. तुम्ही न्यूज चॅनल बघता, ते काय झालं, हे काय झालं, ह्यांनी त्यांना मारलं, रे हे असं का रे, भूकंप येणार का रे, हे भीती येतो की नाही? हा, कशाला ते बघायचं? प्रभूचं वचन बघा ना. प्रभू म्हणतोय की मी तुझ्या बरोबर आहे, तुला काहीच होणार नाही. ते आपल्याला नाही ऐकायचं. प्रभू म्हणताय तू जिथं कुठं जातील तिथं मी स्वर्गदूत तुला पाठवून देईन. तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. ते हाय विश्वास. विश्वास असं पाहिजे का? आता मी तुमच्या समोर थांबलीये, काय तुम्हाला विश्वासाची गरज आहे? गरज आहे? ते सिस्टर म्हणतात हो. मी तुमच्या समोर थांबलीये, तुम्हाला विश्वासाची गरज आहे? हो. म्हणजे तुम्हाला विश्वास कळालच नाही काय आहे. विश्वास कशाला म्हणतात? इब्री 11:1 म्हणा. 11:1 घ्या. आता ऐका सगळ्यांनी ऐका. विश्वास म्हणजे काय? विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. काय आहे विश्वास? परत एकदा भाऊ. विश्वास हा आशा धरलेल्या. आता तुम्ही आशा धरतात की नाही येशूकडे येऊन? सगळ्यांना आशा असते ना. त्याच्या खात्री. तुम्ही जे आशा धरले ना ते नक्कीच होणार आहे, त्याच्या खात्री आहे येशूकडे आल्यावर. पुढे ह्या गोष्टीविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची. भरोसा
आणि या गोष्टीबद्दल भरोसा. आता विश्वास आणि भरोसा दोन वेगळे गोष्टी आहेत, लक्षात घ्या. विश्वास म्हणजे जे दिसत नाही, जे परमेश्वराने तुमच्यासाठी केलं आहे ते आहे विश्वास. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की येशूनी माझ्यासाठी. आता तुम्ही इथं आले, मी कधी माझा विश्वास नाही ठेवली की मी प्रभूचा प्रचार करणार आहे. मी एक भिणारी मुलगी, मी लोकांसमोर थांबू शकत नाही, मी बोलू शकत नाही, मी खूप अशी होती की मी कुणासमोर पण थांबू शकत नाही. पण आज प्रभूच्या सामर्थ्याने मी थांबली. आज मी अशी होती की मी आजाराने मरणार होती आणि देवाने मला जिवंत केला. तर प्रभूचा विश्वासामध्ये आपण जे न दिसणारी गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार आहे, जे तुम्हाला माहित सुद्धा नाही की त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय, ते त्या गोष्टी खोल आहे. प्रभूचं वचन आहे ना, ते एकदम खोल आहे. तुमच्यासाठी खूप मोठं योजना केलंय माझ्या प्रियांनो. जर हा सत्य तुम्हाला कळाला आणि इथून तुम्ही गेले, तुम्हाला ते पूर्ण सुटका मिळणार. हालेलुया. तर विश्वास म्हणजे न दिसणारी गोष्टी. आता मी तुम्हाला दिसते की नाही, मग विश्वास पाहिजे का? पाहिजे. आता ताई तुम्ही दोघांचा मध्ये कोणी बसलेला आहे, मी तुम्हाला सांगते. तुम्ही दोघांचा मध्ये कोणीतरी बसला आहे. ते का कोण आहे? कोण आहे तुमच्या मध्ये? अच्छा, प्रत्येक भाऊ बहीण, प्रत्येक विश्वासूच्या बरोबर आहे कुणी तुमच्या मध्ये आहे. कोण आहे? येशू तुमच्या बाहेर नाहीये. बायबल मध्ये लिहिलंय की विश्वासूच्या आतमध्ये पवित्र आत्मा जन्मतो. तुमचा आत येशू आहे, परंतु तुमचाच जवळ, तुमच्या मध्ये, तुम्ही जिथे जाणार, तुम्ही काय करणार, तुमच्या मध्ये कोण आहे? स्वर्गदूत. ते कुठं लिहिलंय? बायबल मध्ये लिहिलंय. स्तोत्र ग्रंथ मध्ये 91 मध्ये तुम्ही वाचले, खाली 91 मध्ये, मी तुला स्वर्गदूत पाठवेल, तू जिथं कुठं जाशील तिथं तुझा बरोबर स्वर्गदूत असेल. मग ते विश्वासाचं वचन आहे. पण हा वचन मला माहित नसेल तर मी घाबरून जगणार. मी तर कुठं पण जाते ना, मी बिंदास, मी म्हणते माझ्या बरोबर स्वर्गदूत आहे, माझ्या आतमध्ये माझा येशू आहे, मी जिथं जाणार माझा प्रभू मला सगळं रास्ता खोलणार आहे. आणि प्रभूने आम्हाला एवढं चांगलं, म्हणजे इथे यायचं आमच्या काही एवढं मोठं योजना नव्हती. मी अचानक असंच मला आलं मनात की आता सुट्टी संपायला आलं आणि बघा आज पाऊस पण नाही. मी प्रभूला म्हणले की प्रभू आज पाऊस पण नाही पाहिजे, प्रभू माझा विश्वास आहे, तू सगळं काही मार्ग उघडणार आहे. आणि विश्वासाचं कार्य प्रभूने केलं माझ्या प्रियांनी. आणि आज आम्ही इथं आलो ना, मी तुम्हाला सांगते, आमचं काय योजना नव्हती. अचानक मी माझ्या मिस्टरांना बोलले की आपण नाशिकला जाऊया, त्या चर्चमध्ये आपण प्रार्थना. प्रभूने माझ्या आतमध्ये ओझं टाकलं. तुमच्या सगळ्यांवर प्रभूचा प्रीती आहे. प्रभू म्हणले की माझ्या लोकांना हा सत्य कळू दे, ते लोकांना सत्यातून मुक्ती होऊ दे. शैतान त्यांना असं धरून ठेवलेलं आहे, त्यांना सत्य कळायला पाहिजे की मी त्यांच्यासाठी काय केलं आहे, मी त्यांच्यासाठी काय नाही केलं आहे. त्यांनी फक्त विश्वास ठेवावा माझ्या वचनावर की प्रभू मी बरी झाली आहे, प्रभू मी आशीर्वादित आहे. तुम्हाला माहित आहे आम्हाला तिकीट सुद्धा रिझर्वेशन एवढं लवकर मिळत नाही, पण 2 दिवसाचं जायचं यायचं सगळं मिळालं आम्हाला. सगळं काही रिक्षावाला पण आम्हाला कुणी माहित नाही कसं नंबर मिळालं, कुणीच पण एवढं चांगलं. तो म्हणला की तुम्ही काही त्रास नाही, आम्ही आमच्या घरासारखे. तुम्ही कोण आहे तो माणूस? आम्ही ओळखत नाही. तो म्हणला की तुम्ही आमच्या घरासारखे, आम्ही तुम्हाला कुठं घ्यायचं आम्ही घेऊन जाणार. आणि तो रिक्षावाला आम्हाला स्टेशनवरून आम्हाला ते हॉटेलवर सोडला, आम्ही जिथं राहतो. आम्हाला चांगलं सोयी परमेश्वराने दिलं, सगळं काय व्यवस्थित परमेश्वराने आणलं. हा सगळं गौरव मी प्रभूला देते. जेव्हा तुम्ही विश्वासाने एक पाऊल टाकणार, तो परमेश्वर तुमचं जीवन जसं आहे तो राहणार नाही. परंतु जर तुम्ही त्रासात राहणार, तुम्ही परीक्षा तुमच्या याच्यामध्ये बघणार, मग तुम्ही काही घेऊ शकत नाही आशीर्वाद, काही तुम्ही बघू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आता कुठला वचन घेतले होते? आता आपण कुठला? हिब्री करास ना. तर विश्वास म्हणजे काय आहे? न दिसणारी गोष्टी. आणि भरोसा म्हणजे ऐका सगळ्यांनी, भरोसा म्हणजे जे तुम्ही कार्य करतात, जे वचन ऐकून तुम्ही कार्य करतात त्याला भरोसा म्हणतात. विश्वास म्हणजे न दिसणारी गोष्टी, जे येशू ख्रिस्तानी तुमच्यासाठी केलंय ते विश्वास आहे. आणि ते आशा धरून तुम्ही जे काही मागितले ते तुम्हाला खात्रीपूर्वाने मिळणार. आणि भरोसा म्हणजे तुमचं कार्य, त्यांनी केलंय,
पण तुमचं कार्य पण पाहिजे की नाही. आता तुम्हाला मी एक साक्ष बोलली, ती बाई तिचा नवरा दारू पित होता, पण ती कार्य काय केली, ती बोलली, ती विश्वास ठेवली की माझा नवरा आत्म्याने भरलेला आहे, माझा नवराचं जीवन बदललेलं आहे. तुमच्या लेकरू असू शकतात, तुमच्या मुले असू शकतात, तुमचे बायको असू शकतात. तुम्ही असं बोला की माझे मुले, माझी बायको, माझी सगळे आत्म्याने भरलेलं आहे, है ना. हालेलुया. परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्या आतमध्ये आहे, प्रभूची आत्मा त्यांच्या आतमध्ये आहे आणि कुठलाही दुष्ट आत्मा त्यांना स्पर्श करू शकत नाही. जर तुम्ही हा बीज टाकले तर तुम्ही तेच फळ बघणार. पण तुम्ही बोलत राहणार, अरे तो दारूच पितोय, अरे मला त्रासच आहे, अरे माझ्या पैसेच नाही माझ्या घरामध्ये, अरे मला किती त्रास आहे. तुम्ही कुठलं बीज टाकता, कुठलं शब्दाचं बीज तुम्ही टाकता आणि मग तुम्ही प्रार्थनेला येता, होईल का. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणते. आता शेतकरी सगळे आहेत, शेतात कोण कोण काम करतात, सगळेच. जर तुमच्याकडे बीज आहे हा आणि तुम्ही घरात ठेवले, ते घरात ठेवले, मी ऐका सगळ्यांनी, घरात ठेवले ते बीज आणि तुम्ही तिथं ते जमिनीवर नाही घातले आणि तुम्ही पाणी टाकतात, तुम्ही त्याला खत टाकतात आणि प्रार्थना करतात की इथं काय यावं, झाड यावं, होईल का. कुठं आहे बीज, घरात आहे आणि इथं पाणी टाकून. म्हणजे आपण काय करतो, बीज वचन टाकत नाही, आपण प्रार्थना करतो. आपण काय करतो, प्रार्थना करतो, धन्यवाद देतो, पण ते वचनाचं बीज आपण पेरतच नाही हृदयामध्ये. बीज प्रभू म्हणतोय की जर तू माझ्याकडे आली, पहिला विश्वास ठेव की तुला मिळाला म्हणजे तुला मिळेल. प्रभू काय म्हणतोय, मार्क मध्ये लिहिलंय 11:24 मध्ये लिहिलंय की तुम्ही पहिला माझ्याकडे आले तर विश्वास करा की तुम्हाला मिळाला. जर तुम्ही प्रार्थना केले ना, पहिला काय करायचं, तुम्हाला विश्वास करायचं. नाहीतर असं नाही की आता हातात लागलं, आता प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, अरे जात का नाही, हालेलुया हालेलुया हालेलुया, प्रभू प्रभू मला बरं कर, बरं कर, बरं, अरे जात का नाही, हे विश्वास नाहीये. पहिला तुम्हाला विश्वास करायचं ते बरं झालेलं आहे. तसंच कॅन्सर पेशंट बरं झालेलं आहे, तसंच एड्स पेशंट बरं झालेलं आहे, दारू पिणारे लोक दारू सुटलेला आहे, घराचा परिस्थिती बदललेला आहे. कारण प्रभूचं वचन लिहिलं आहे मरकुस 11:24 मध्ये. वाचा भाऊ, मिळालं तुम्हाला, काय लिहिलंय बघा, 11:24. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. परत एकदा सगळेजण म्हणा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थनेत करून जे काही मागाल ते आपल्याला मिळेलच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. मिळेल का मिळणार आहे. बायबल मध्ये काय लिहिलंय, मिळेल. पण तुमच्या मनामध्ये काय आहे, मला देणार आहे देव, एक दिवस होणार आहे, होतो की नाही. मी प्रार्थना केली पण मला मिळणार आहे, एक दिवस येणार आहे. पण बायबल मध्ये वचन काय बोललंय, मिळाला, तुझा आजार बरा झाला, तुझा आशीर्वाद सगळं मिळालं. पण आपण काय म्हणतो, मिळणार. हा चुकीचा प्रार्थना आपण करतो. जेव्हा तुम्ही येशूकडे येतात तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवायचं की मला मिळाला आहे. मी सुद्धा जेव्हा आजार होती, मी म्हणली प्रभू मला काही आजार नाहीये, कुठलाही शैतान माझ्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. आजारमध्ये पण मी बोलली, मला कुणी माझ्यावर प्रार्थना नाही केलं, कुणी पास्टर येऊन माझ्याकडे प्रार्थना नाही केलं. मी वचनावर थांबली आणि मी म्हणली की प्रभू तुझा वचन मध्ये लिहिलाय, तुझ्या मार खाल्ल्याने मी बरी झालीये. प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवते. परमेश्वरा, माझा पाप, माझा शाप, माझं सगळं दुःख आणि सगळं वेदना तू काढलंय. तू मनुष्य बनून आला या जगामध्ये. त्या देवाचं तुम्ही प्रेम बघा ना. तो स्वर्ग सोडून या जगात यायची काय गरज होतं, तो का येशू या जगात यायचं गरज होतं बघा. त्यांनी आपल्यासाठी एवढं प्रेम केलं. तो किती प्रेमळ देव आहे. आज जर येशू आले नसले असता तर मी मेली असती कधीच. तर येशू एकासाठी पण तो येतो माहितीये, तो प्रत्येकांसाठी आलाय माझे प्रियानो.
तुम्ही सगळे म्हणा, माझ्यासाठी येशू आला. स्वतःला असा हात ठेवून म्हणा, माझ्यासाठी येशू आला. माझा त्रास येशूनी काढलाय. माझा आजार येशूनी काढलाय. मी पूर्ण सुटका झाली आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रत्येक लोकांसाठी येशू आला. प्रत्येक. बायबल मध्ये लिहिलंय की परमेश्वराने या जगावर प्रीती केली. जगावर. असं नाही लिहिलंय की ख्रिस्ती, हिंदू, मुस्लिम, ते लोकांनी बनवलं. बायबल मध्ये लिहिलंय की योहाना 3:16 मध्ये की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी त्याच्या एक पुत्राला पाठवून दिलं, ज्या करून जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतील, जे कोणी. प्रभूंनी तुमच्या समोर ना, तुम्ही ठेवा किंवा नाही ठेवा, कुणीच जबरदस्ती नाही. तुम्हाला कुणी ओढत नाही की तुम्ही करायलाच. तुमचं कल्याण आहे तुम्ही ठेवल्यावर. जीवन तुम्हाला पाहिजे तर तो जीवन आहे माझे प्रियांनो. मी माझं काही बघितली नाही, मला जीवन पाहिजे होतं. मी जीवनकडे आली, मला जीवन मिळालं. प्रभू म्हणतोय जीवन आणि मृत्यू तुझ्याच हातामध्ये आहे. तू जे काय सांगणार, तू जे काय विचार करणार, ते तुझा निर्णय असणार, तेच तुझ्या जीवनामध्ये घडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज बरेच लोकांना मी बघते येशूकडे येतात, काही झालं नाही, जातात. का? कारण ते लोक वचनामध्ये राहत नाही आणि त्यांना वाटतं की येशू माझ्याकडून राग आहे, येशू माझं ऐकत नाही. त्या सिस्टरांचंच ऐकतात. ह्यांच्याच जीवनामध्ये चांगलं झालं. का झालं? कारण त्यांनी पेरलंय. हो, ते वचन पेरलंय आणि त्याला त्यांनी पाणी टाकले. त्यांच्यात खत येईपर्यंत त्यांनी प्रभूला धन्यवादचं पाणी टाकून धन्यवाद केला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. हे एक रहस्य मी तुम्हाला सांगून जाते. जर हा काम केलं नसेल, हा जर तुमच्या जीवनामध्ये घडलं नाही, तर मला इथं येऊन हे सांगायची मला काही उपयोग नाही. कारण माझ्या जीवनामध्ये ते घडलं म्हणून तुम्हाला मी सांगते. हा रहस्य तुम्ही करून बघा. तुमच्या परिस्थितीला बघून बघा, मी आशीर्वादित आहात. तुम्हाला जे पाहिजे, जसं प्रभू म्हणला की अंधकार बघून प्रकाश होऊ, तसं तिथं प्रकाश घडला. तसंच तुम्ही प्रभूचा आत्म्याने भरलेले लोक आहात. तुम्हाला माहित आहे, जे येशूकडे एक होतात ते परमेश्वराच्याकडे जेव्हा येतात तर आपण एक आत्मा होतो. प्रभूची आत्मा आणि आपली आत्मा एक होतो. ते वचन आहे ना, 1 कोरिन्थिकरास 6वा अध्याय 17वा वचन काढा भाऊ, आपण बघूया. त्याच्यातच आहे ना, 1 कोरिन्थिकरास 6वा अध्याय 17वा वचन. जे कोणी येशूचा बरोबर असतात, म्हणजे त्याच्या वचनामध्ये राहतात, सारखं त्याच्या वचनच त्याच्या तोंडामध्ये असतो, तो प्रभूचा आत्मा आणि तुमची आत्मा एक होतो. जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. प्रेज गॉड. परत एकदा, जे प्रभूला, जो प्रभूला जडला. दुसरं ट्रान्सलेशन, एकच ट्रान्सलेशन सगळ्यांचं असंच आहे, ते लिहिलेलं जडला आहेच आहे. तुमच्या बायबल मध्ये काय काय असं शब्द, तुमच्या ट्रान्सलेशन मध्ये काय लिहिले भाऊ? 1 कोरिन्थिय तेच आहे ना, तेच लिहिलंय ना. जो प्रभूला जडला म्हणजे तुम्हाला समजलं ना. जडला म्हणजे त्याच्या बरोबर राहिला, त्याच्यामध्ये तो कंटिन्यू, सतत त्याच्या वचनामध्ये राहिला. आता मी म्हणली ना, वचन मध्ये राहा, वचन मध्येच बोला, वचनच तुम्हाला सुटका देईल. तर तुम्ही वचन मध्ये राहणार ना, तर तुम्ही आणि येशू एक आत्मा होईल. आणि काय होणार? सामर्थ्य येणार. हालेलुया, हालेलुया. किती मस्त थंड हवा येते असं म्हणा. येशूचं थंड हवा तुम्हाला येईल. तुम्ही म्हणा किती छान, आशीर्वादित आहे, आशीर्वादित आज मी झालो आहे. आज परमेश्वराने माझे डोळे उघडले आहेत. आज माझे हृदय उघडले आहे. आज मी जे जगत आहे तसं नाही जगणार. आज मी विजयी जगणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काही समजतंय? प्रभू तुमच्याशी भाव सगळ्यांना इथं चांगलं एकदम व्यवस्थित समजलं. इथं समजलं बहिणींनो? समजलं का? प्रभू कोण, तुम्हाला काय म्हणतात? त्रासाकडे बघून तुम्ही रडत बसणार? म्हणजे वचन म्हणजे काय आहे? बी आहे ना. तुम्ही पण शेतात काम करतात ना,
हा, मग बी एकदा टाकल्यावर तुम्हाला टेन्शन येतो का? काय करता? फक्त तुम्ही पाणी टाकतात, खत टाकतात, विश्वास असतात ना की ते येणार. तसंच प्रार्थनेमध्ये विश्वास ठेवा, मला दिला आहे, प्रभूने आशीर्वाद केला आहे, माझ्या घरामध्ये समाधान शांती आला आहे, प्रभूची आत्मा माझ्या आतमध्ये आहे, प्रभू मला. असंच विश्वासाने विश्वासू जगू शकतो. विश्वासू कसं जगू शकतो? विश्वासाने, दिसलेल्या गोष्टींनी नाही. तुम्हाला जे दिसत आहे ना त्या गोष्टींनी तुम्ही जगू नका. तुम्ही विश्वासू लोक आहात, तुम्हाला असंच जगायचंय. वचन मध्ये लिहिलं आहे 1 कुरिन्थिकरास 4 अध्याय 17 आणि 18. 1 कुरिन्थिकरास 4 अध्याय 17 आणि 18. बघा त्याच्यामध्ये काही 17 की 18 में है वो. 2 कुरिन्थिकरास कुरिन्थिकरासच म्हणतो ना मराठीमध्ये. 2 कुरिन्थिकरास मध्ये 4 अध्याय मध्ये वाचा भाऊ. कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य वस्तूकडे नाही तर अदृश्य वस्तूकडे लक्ष लावतो. कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहे. काय समजलं? वचनामध्ये काय समजलं? काय नाही समजलं ना, मग शैतान घेऊन जाईल, नक्की घेऊन जाईल. लक्षच नाही भाऊ. ते एवढं चांगलं वाचले ते. परत एकदा भाऊ, सगळेजण कान धरून ऐका. कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकटे हे आम्हासाठी अत्यंत मोठे प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही अदृश्य वस्तूकडे नाही तर अदृश्य वस्तूकडे लक्ष लावतो. आम्ही दृश्य ना, पहिला काय दृश्य ना, पहिला दृश्य जे दृश्य ते दिसत आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष नाही देत. वचन मध्ये काय लिहिलंय? जे दिसत आहे त्याच्यामध्ये आमचा विश्वास नाहीये, पण जे न दिसणारी गोष्टीमध्ये माझा विश्वास आहे. म्हणजे अदृश्य गोष्टी जे परमेश्वराने माझ्यासाठी केलं आहे. हालेलुया. म्हणून वचन मध्ये लिहिलंय, जे गरीब आहे ते म्हणा मी श्रीमंत आहे, जे एकदम बलहीन आहे ते म्हणा मी बलवान आहे. हालेलुया, हालेलुया. मी बलहीन होती, आज मी प्रभू मध्ये बलवान झाली. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये काही आशा नव्हती माझे प्रियांनो, पण जर तुम्ही ते येशूकडे आले आणि तुम्ही काहीच मिळालं तुमच्या जीवनामध्ये, मला खूप दुःख होईल. कारण तुम्ही ते सत्य तुम्हाला माहित पडलं नाही म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्रास बघताय. तुम्ही त्या सत्याकडे वळा, ते वचनाकडे वळा, तुमचं जीवन बदलून जाईल. तुम्हाला काही गरजेचं नाहीये तुम्हाला भिवून राहायचं. तुमच्या परिस्थिती, पैसे, हे गोष्टी, हे सगळं निघून जाणार एक दिवस. पण प्रभू म्हणतोय की सगळ्यात आधी तू माझा शोध कर, म्हणजे तुला सगळं मिळेल. आपण पहिला काय शोध करतो? पैसे कसे येणार, काम कसं मिळणार, है ना. प्रभू काय म्हणतो? पहिला माझ्या राज्य आणि माझी धार्मिकाचे तू शोध कर, म्हणजे तुला सगळं काही या गोष्टी मिळणार. आपण येशूकडे येतो लिस्ट बनवून, प्रभू मला हे दे, ते दे, हे दे, ते दे, हे दे, एवढंच ना. पण त्यांनी माझ्यासाठी काय केलं ते विसरून जायचं. किती मोठं बलिदान केलं त्यांनी. तुम्हाला अनंत जीवन दिलंय माझे प्रियांनो. आज आपण जे जगतोय ना हे थोडं दिवसाचं जीवन आहे, पण आपण अनंत जीवनासाठी जगणार आहोत, प्रभूकडे जाणार आहोत. एक दिवस प्रभू आपल्याला सगळ्यांना म्हणणार, माझे मुलांनो तुम्ही चांगलं रेस खूप काय म्हणतो आपण, चांगलं तू दौड केलं, म्हणजे तू विश्वासाचं दौड. ते पौलुस म्हणतो ना, पौलुस मी चांगलं विश्वासाचं दौड केलं. दौड म्हणतो आपण मराठीमध्ये काय भाऊ? दौडच म्हणतो आपण, पळतो, धावतो. हा, चांगलं आपण धावत असतो, विश्वासाचा धाव. आपला विश्वासाचा धाव, प्रत्येक गोष्टी आपण जिंकायचंय. आणि येशूकडे आपण जाणार, म्हणणार अरे तुला तर मी सगळं काय दिलं होतं आणि तू काहीच तुला मिळालं नाही, तू असं जीवन जगला या जगामध्ये, असं प्रभू विचारणार. हे असं होणार,
की आपल्याला सगळं काही एटीएम कार्ड प्रभू दिलं आहे, बँकेत प्रभूने आपल्याला सगळं काही आशीर्वाद ठेवला आहे, पण आपल्याला एटीएम कार्ड कसं चालवायचं तेच माहित नाही. हे असं झालं की नाही? प्रभू म्हणला आहे इफिसियो 1:3 3 वचन पण आपण घेऊया. इफिसी करास 1:3 वचन. इफिसी करास 1:3 वचन. हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो पिता धन्यवाद असो, त्याने स्वर्गातील सर्व आत्मिक आशीर्वाद देऊन आपल्या ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. परत एकदा भाऊ हळू वाचूया. स्वर्गाचा पिताला आपण धन्यवाद करूया. काय करायचं? धन्यवाद. येशूचा द्वारा आपल्याला सर्व आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. सर्व आशीर्वाद दिलेला आहे. पुढे परत एकदा वाचा भाऊ, सगळेजण म्हणा हा वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवाद असो, ज्याने स्वर्गातील सर्व आत्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहेत त्या करणार आहात. केले आहात. बायबल मध्ये काय लिहिलं आहे? तुला आशीर्वाद मी केलेच आहे माझा मुला, माझ्या मुलगी. तू माझ्याकडे का वळत नाही? तू त्रासाकडे का जाते? तुम्हाला समजतंय? समजलं का? त्रासाकडे तुम्ही बघणार. तुम्ही त्रासाकडे बघितला म्हणजे तुम्ही ते शारीरिक माणूस सारखं, विश्वासात नाही. विश्वासू माणूस कसा असतो? आत्मिक माणूस. माझा आत्म्याचं वचन प्रभू जे सांगितलं आहे ते खरं आहे. जे दिसलेल्या गोष्टी खोटा आहे. मी विश्वास ठेवत नाही. 25 वर्षांपूर्वी मला विश्वास नव्हता की मी आज इथं उभे राहणार आणि त्याचं वचन बोलणार. कारण डॉक्टरांनी मला बोलले होते की ही काही जगणार नाही. आमच्या घरामध्ये एवढं परिस्थिती, माझी मोठी बहीण मला म्हणली जर तुला काही झालं तर मी विष खाऊन मरणार. आमच्या घरामध्ये असं परिस्थिती, कारण माझा खूप प्रॉब्लेम होता. पण जेव्हा येशू आले आणि म्हणले तू दिसणाऱ्या गोष्टीला तू विश्वास करू नको, हे ते निघून जाणार, पण न दिसणारी गोष्टी. आता तुम्ही हे सगळं बघता ना, देवांनी निर्माण केलं या जग है ना. हा जग कसं निर्माण केलं? दिसणारी गोष्टींनी केलं का न दिसणारी गोष्टींनी केलं? तुम्हाला दिसतं का? आता झाड आहे, काय परमेश्वरांनी कुठल्या गोष्टी घेऊन बनवलं का? ते काही डोंगर बनवलं का काही गोष्टी घेऊन? पण त्यांनी कसं बनवलं? शब्दाने. ते शब्द दिसतं का? म्हणजे दिसणारी गोष्टी सामर्थ्य आहे का न दिसणारी गोष्टी सामर्थ्य आहे? म्हणजे तुम्हाला न दिसणारी गोष्टी पाहिजे की नाही? तुमच्या दिसणारी गोष्टी काही नाहीये. थोडे दिवसाचा तुम्हाला त्रास आहे, तुम्ही बघणार परमेश्वराच्या सामर्थ्य. हाच परमेश्वराच्या राज्याचा काय आहे, भेद आहे, हे सांगायला प्रभूंनी मला इथं पाठवलंय माझे प्रियानो. ते खरं गोष्टी आहे. आपण काय करतो? मी सुद्धा अशीच होती, दिसणाऱ्या गोष्टी भियायची मी. हालेलुया. आता मध्ये 2020 मध्ये 21 मध्ये काय होतं ते मोठं भयंकर काय करोना इथं आला होता ना. मुंबईमध्ये पण होतं, इथं पण होतं. सगळेजण भिवून मेले की नाही? जास्त लोक कसं मेले माहितीये? भिवून. हा भीतीचा आत्मा आहे. शैतान टाकतो भीती. आणि देवाने आपल्याला भीतीची आत्मा नाही दिलाय. देवाने आपल्याला सामर्थ्याची आत्मा दिलेला आहे. आपल्याला प्रेमाची आत्मा दिलेला आहे आणि आपल्याला संयमची आत्मा दिलेला आहे. आपण ते वचन पण काढूया. 1 तिमोथी मध्ये लिहिलंय बघा, 2:7 मध्ये है ना. प्रभूचा वचन आहे बघा, परमेश्वराने भीतीची आत्मा आहे. भीती आहे ना, ही आत्मा आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल, चिंता वाटत असेल ना, तर तो शैतानाकडून आहे. तुम्हाला सामर्थ्य दिलंय देवाने. 2 तिमोथी 1:7 है ना. एक मिनिट भाऊ, 2 तिमोथी 1:7. 2 तिमोथी 1:7. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे झोपलेले सांगा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे झोपलेले हालेलुया बोला जोरांनी.
सगळे झोपलेले म्हणा हालेलुया. सगळे झोपलेले वचन ऐका हालेलुया. झोपू नका. शैतान येऊन वचन घेऊन जाणार तुमचं, मग तुम्हाला ते आशीर्वाद मिळणार नाही. भिणार का आजपर्यंत? नंतर वचन ऐकल्यावर तुम्ही भिणारच नाही. मग तुम्हाला कळणार अरे वचन मध्ये लिहिलंय, मी का भीतोय? हा शैतानाकडून आहे. समजलं तुम्हाला? जर तुम्हाला वचन माहित पडलं तर तुम्ही सुधारणार की नाही? परमेश्वराचं वचन हा आपला काय आहे? आईना को काय बोलतोय मराठी में? आरसा. आरसा आहे की नाही? आता तुम्ही आरसाकडे बघता, तुमचा चेहरा तुम्ही ठीक व्यवस्थित करता की नाही? कारण तुम्हाला ते आरसा बघून तुम्ही बघता अरे माझा कुठंतरी केस चांगला हे करायचं, ओके नाही? सगळं बहिणींनो जास्त आरसा तुम्ही बघता ना केस हे करताना, हो? मग काय करतो तुम्ही? दाढी करताना तुम्ही आरसाशिवाय करू शकता का? नाही. तसंच परमेश्वराचं वचन आपल्याला आरसा आहे. जर तुम्ही ते आरसा समजणार नाही, तुमचं जीवन बदलणारच नाही. तुम्ही भिवून राहणार. तुम्ही शैतानाच्या हातातून तुम्ही असं राहणार की मला काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही. आजारातून मरून जातात लोक. अरे येशूकडे येतो तो मेला का? अरे येशूकडे येतो तो का आजार आहे आता? का? कारण त्यांनी आरसाकडे बघितलंच नाही, वचनाकडे बघितलंच नाही. वाचा भाऊ. कारण देवाने आपल्याला भित्रीपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व सहिमानाचा आत्मा दिला आहे. काय दिलाय? परमेश्वराने आपल्याला कुठला आत्मा? 3 आत्मा. भीतीचा आत्मा नाही दिलेला आहे. भीतीचा आत्मा बोला. माझ्या आतमध्ये भीतीचा आत्मा नाहीये. बोला. चिंताचा आत्मा नाहीये. माझ्या आतमध्ये सामर्थ्याचं, अजून काय भाऊ? सामर्थ्य, प्रीतीचं आणि शासनाचं. प्रभूने तुम्हाला हे 3 सामर्थ्य दिलं आहे. प्रेम, एकमेकांना प्रेम करा. तुमच्यावर किती लोक काही बोलले, प्रभू कसा सगळ्यांना प्रेम केलं. प्रभू म्हणले की हे पित्या ह्यांना माहित नाही काय करतात, ह्यांना क्षमा कर. ते प्रेम तुमच्या आतमध्ये प्रभूने दिला आहे. शैतान तुम्हाला म्हणणार तुमचा आशीर्वाद रोखण्यासाठी तुम्ही त्याच्याशी प्रेम करू नका. तुम्ही काय म्हणणार? जे माझ्याशी प्रेम करतात त्याच्याशीच मी बोलणार, है ना? असं आपण करतो की नाही? पण प्रभूचं वचन काय म्हणतो? तू एकमेकांवर प्रेम कर जसं मी तुझ्यावर प्रेम केलं. हालेलुया. एकमेकांवर क्षमा कर. प्रभू जसं आपल्याला क्षमा केलं की आपल्याला कुणी येशू सारखा त्रास दिलाय का? येशूने जे त्रास घेतलं आपल्या जीवनामध्ये असं त्रास झालं? हालेलुया. मला थंड वाजतंय, मला मस्त कूलरचा हवा येतोय. तुम्हाला असं येईल हा? बघा आलं कूलरची हवा बोलले तर हवा आलीच मला. बोला. तुम्ही त्रासाकडे बघूच नका. अरे गरम होते, अरे कधी होणार आहे, ताई कधी सोडणार, किती मोठ्यात बोलते. पण मला तुमचं वचन ऐकल्याशिवाय मला इथून जायचं नाहीये. कारण आत्म्याचं भोजन आणि शारीरिक भोजन दोन्ही तुम्हाला घ्यायचंय, तरच तुम्ही सामर्थ्यवान बनणार. हालेलुया. तर आपल्याला कुठला आत्मा प्रभूने दिला आहे? प्रेमाची आत्मा, सामर्थ्याची आत्मा आणि शासनाची आत्मा. शासन म्हणजे शैतानाला बांधायची आत्मा. तुमच्या शरीरामध्ये काही त्रास झाला तर तुम्ही बांधायचं. मी परमेश्वराचा मंदिर आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्या आतमध्ये आहे. हालेलुया. 1 कोरिंथिय 3:16 मध्ये लिहिलं आहे, मी परमेश्वराचा मंदिर आहे. तुम्ही सगळे परमेश्वराचं मंदिर आहात. प्रभूची आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. मग शैतान पळून जाणार की नाही? पण तुम्ही भीती राहणार तर शैतान म्हणणार अरे मस्त मी इथंच येतो आता. हे लोक काही वचन ऐकले नाही, यांना वचन माहीतच नाही, मग मी इथे येऊन शिरतो, हो की नाही? मग सत्य तुम्हाला सुटका देईल, तुम्हाला सत्य सुटका देईल. प्रभूचा वचनामध्ये लिहिलंय, वाचन प्रभू 1 कोरिंथिय 3:16. कितना बजे तक लेना मुझे? किती भाऊ कुठे? किती वाजेपर्यंत घेऊ भाऊ? मी 2 पर्यंत चालेल ना? मग त्याच्यानंतर मग परत यांना सांगितलं ना तुम्ही जेवणानंतर पण प्रार्थना होणार आहे आणि विश्वासाच्या प्रार्थना 5 वाजेपर्यंत. मग तुम्ही नक्की पूर्ण आशीर्वाद घेऊनच जावा. हा आले तर तुम्ही पूर्ण आशीर्वाद होऊनच जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिळालं. 1 कोरिंथिय 3:16.
तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे तुम्हाला ठाऊक नाही का? ठाऊक आहे का नाही? प्रभू म्हणतोय, मी नाही म्हणत, प्रभूचं वचन म्हणतोय. तुम्ही परमेश्वराचे कोण आहेत? मंदिर आहात आणि प्रभूचा आत्मा तुमचा आतमध्ये आहे. आणि हे तुम्हाला ठाऊक नाही का? मग आपण मंदिराला, आपल्याला शरीराला कसं राहायला पाहिजे? आपण काय काय ऐकतो, काय बघतो, काय आपल्या जीवनामध्ये आपण करतो, हे सगळ्या वाईट गोष्टी आपण कसं निघणार, हे सगळं आपल्या शक्तीने नाही. मी कुठल्याही माणूसला जाऊन सांगू शकत नाही की भाऊ तू सोड, तू दारू पिणार नाहीच सोडू शकतो तो. कारण तो मनुष्य जर परमेश्वराच्या वचनाबरोबर राहणार नाही, ते फांदी बनून राहणार नाही, फळ येणारच नाही. येशू काय म्हणलाय की मी कोण आहे? आय एम द वाईन. मी द्राक्षरस आहे, तुम्ही फांदी आहात. मराठीमध्ये द्राक्षरस म्हणतात, द्राक्ष वेल आहे, तुम्ही काय आहे? फांदी आहे. आणि जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला तरच फळ येतो ना. जर ते फांद्याला तुम्ही कापले तर त्याच्यात फळ येईल का? नाही येणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं 3 मुले जरा इथे येतील का? 3 मुले मला जरा एक दाखवायचे. 3 छोटे